तसेच आशिष कोळी देखील आहेत, गावदेवी स्पोर्ट्स नांदकरचे एक अष्टपैलू खेळाडू. ओपनिंग पेअर सलामीची जोडी एंटर झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. माऊली स्पोर्ट्स आमने विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा अशी लढत आपण पाहतोय. या सीझनचा आपण विचार केला तर माऊली स्पोर्ट्स आमनेने एक चषक जरूर पटकावला या हंगामामध्ये. सत्यम आणि अरुण टीमचा कॅप्टन सत्यम असेल स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला अरुण हा फलंदाज पाहायला मिळतो. तर गोलंदाज ऋतिक आलाय पहिलं षटक घेऊन मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ऋतिकचा पहिलाच बॉल इथे ड्राईव्ह केलाय, खूप चांगला स्ट्रोक इथे सजवलाय. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर हा पहिला चौकार. गुड शॉट. पहिल्या बॉलवर इथे चौकार आलाय. टीमची टोटल आता 4 धावेच्या मदतीने ते निश्चितच धावांना सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. ऋतिकचा हा बॉल लेफ्ट लॉन, अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये हा चेंडू सोडला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मिळेल अवांतर धाव आणि धावफलक आता अवांतरच्या मदतीने पुढे सरकत असताना 5 वर. ऋतिक एक इकॉनॉमिकल ओव्हर सातत्याने टाकत असतो, परंतु इथे सुरुवात आहे ना ऋतिकची थोडीशी खराब झाली. एक वाईडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतो, एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण. इथे झेलची संधी, झेल स्वीकारले स्क्वेअर लेगला. पहिला फल काय झेल स्वीकारली त्या ठिकाणी. अगदी वेगाने बॉल येत होता क्षेत्ररक्षकाकडे. शेवटपर्यंत बॉलवर नजर राहिली त्या फिल्डरची आणि अखेरकार सत्यमच्या खेळीचा अंत इथे झालाय. 5 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज एंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल माऊली स्पोर्ट्स आमनेचा. प्रणय आलाय 3ऱ्या क्रमांकावर. आता ज्यावेळी सलामीवीर लवकर बाद होत असतात ना, त्यावेळी येणाऱ्या फलंदाजावरती जबाबदारी वाढलेली असते. 3ऱ्या क्रमांकाचा 4थ्या क्रमांकाचा जो फलंदाज येत असतो ना, त्याच्यावरती जबाबदारी नेहमी वाढलेली असते. आणि आता ती जबाबदारी जरूर मी म्हणेल प्रणयवर द्या. प्रणय व्यवस्थितरित्या त्या जबाबदारीला आता पार पाडेल का, हाही प्रश्न इथे उपस्थित झालाय. गोलंदाजाचा ऋतिकचा आत्मविश्वास वाढेल. त्याने एक विकेट मिळवली आहे. ऋतिकचा हा बॉल इथे ड्राईव्ह केलाय. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफला फिल्डर सज्ज होता. ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय ना, त्याच मेरिटनुसार गोलंदाजी देखील केली जाते. आणि हा सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये लक्षात घ्यायलाच हव्या. आपण फिल्डर लावलाय सपोज टू बी डीप स्क्वेअर लेगला, नाही आपण ओव्हर पिच टाकले तर समोर फलंदाज खेळणारच आहे. जर तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट डी पॉईंट लावताय तर तुम्हाला हाफ ट्रॅकर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुम्ही व्ही शेप लावताय तर तुम्हाला फुल्लर लेन करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल इथे हवेमध्ये आहे. फिल्डर प्रयत्न करत होता, झेलपर्यंत पोहोचला नाहीये. बॉल अडवला गेलाय, परंतु त्या दरम्यान मिळेल 1 धाव आणि धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकलंय. 7 वर. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना इथे संधी निर्माण जरूर झाली होती. झेलची संधी जरूर होती, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. प्रयत्न चांगला केला. अरुण पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. नाही, अरुणने 1 धाव जरूर कंप्लीट केली. दुसरा बॉल फेस करतोय. इथे ड्राईव्ह केले मिडॉनला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटची गरज होती. डायरेक्ट हिट जर कदाचित झाला असता तर फलंदाजाला मात्र बाहेर जावं लागलं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसते. प्रयत्न तर चांगला केला होता. हृदयाचे ठोके जरूर वाढले असतील ज्यावेळी मिडॉनला फिल्डिंग झाली त्यावेळी फलंदाज अरुणच्या. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. पहिली लढत असेल धावसंख्या 8 धावा धावफलकावर, 8 रन्स ऑन बोर्ड.
येस 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 थँक्यू. जी झेल ड्रॉप झाली होती त्यावेळी 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. सुधारित धावसंख्या 9 पाहायला मिळते. स्कोरर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुधारणा करत असतानाच अतिशय चांगलं गुणलेखन आज पाहायला मिळालं आहे. आज निश्चितच आपण पाहिलं तर सूरजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बोलत तयार ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा बॉल बॅटची एज झेल स्वीकारली आहे. बॅट्समन अजून एक तिथे बाद झालाय. सेकंड ओव्हरला इथे सुरुवात होते. गोलंदाज ओमकार आलाय. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो. बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. नेक्स्ट मॅच प्रियांश एंटरप्राइजेस देवरुंग विरुद्ध वालशिन बी या 2 संघादरम्यान असेल. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. बोलत या राईट आर्म फॉर द विकेट. इथे फुल टॉस बॉल आहे. मिड ऑफला फिल्डर आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एक रिस्की सिंगल. कुठेतरी फलंदाज रिस्क घेतात आणि तसे नाम बनते रिस्कचे. रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हटलं जातं. जो हिंमत करतो त्यालाच किंमत मिळते. एकदा होता जोडली गेली. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकलंय. 12 वरती दुपारचं सत्र आहे. आफ्टरनून सेशन. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पडल्यानंतर बाहेर मूव्ह झाला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. मिळेल अवांतर धाव आणि धावफलक अवांतरच्या मदतीने आता 13 वरती गेलंय. यावेळेचा हा बॉल इथे अपील तर झाली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारकडनं देखील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ऋतिकनं चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि त्यानंतर ओमकार देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना चांगले कार्य इथे करताना दिसलं आतापर्यंत या ओव्हरमध्ये. ग्रेट बॉलिंग. सुरेख गोलंदाजी. यावेळेचा बॉल अजून एक चांगला चेंडू. मुवमेंट पाहायला मिळते. हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने वळताना देखील आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली जाते. लाजवाब. युवा गोलंदाज आहेत परंतु या युवा गोलंदाजाने मी म्हणेल प्रभावित केलाय. खरं तर या अगोदर एक स्पर्धा झाली होती. त्याही स्पर्धेमध्ये सागर थोडासा लेट आला आणि तो सामना गमावला होता बावली स्फोट आमनेनं. आज देखील आपण पाहिलं ना खरं तर सागरचं येणं बाकी आहे परंतु इथे डॉट बॉल पर्सेंटेज आपल्याला भरपूर पाहायला मिळालाय. वाईड बॉलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकलंय. 14 वर. नेक्स्ट मॅच प्रियांश एंटरप्राइजेस जय हिंद देवरुंग विरुद्ध वालशिन बी. बिग मॅच. दुसऱ्या फेरीमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेचा बॉल शॉट ऑन पूल केला, ऑन साइडला गॅप खूप मोठी आहे, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. गुड शॉट. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकली आहे. 18 18 रन्स ऑन अ बोर्ड. इथे चांगला चेंडू आलाय, वेग थोडासा कमी केला, चेंज ऑफ पेस, वेग परिवर्तन पाहायला मिळाला. डॉट बॉल आला आणि तिसऱ्या षटकाचा गेली ते दुसऱ्या षटकाचा गेली ते संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 18 9.00 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. कुठेतरी स्ट्रगल करताना दिसते टीम. जर आपण विचार केला ना तर जय अंबिका देवरुंग पाडा समोर माऊली स्पोर्ट्स सामने यावर्षी या सीझन मध्ये एक चषक जरूर जिंकलाय माऊली स्पोर्ट्स सामनेनं. परंतु ह्या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत थोडीशी निराशाजनक कामगिरी. निराश केलंय पाठीराख्यांना, प्रेक्षकांना, समर्थकांना. अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळते ओमसाई मूवीजच्या माध्यमातून. तोपर्यंत या डावाचा विचार केला तर सत्यम लवकर बाद झाला. किरण खऱ्या अर्थानं स्ट्रगल करताना दिसलाय. नवीन षटकासाठी किशोर आलाय. किशोरचा हा बॉल इथे अपील बॅट्समन फिंगर अप, मोठी विकेट इथे मिळवली. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिला आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलं. बॉल पडल्यानंतर बाहेर भू झाला आणि बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. नवीन फलंदाज वन ऑफ द डेंजरस बॅट्समन सागर आला मैदानाच्या आतमध्ये. बोलत या राईट आर्म ओव्हर द विकेट ना यावेळी ऑन साइडला हुक केलाय. बॉल चाललाय डीप मध्ये आणि एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. धावफलक फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे सरकली आहे 19 19 रन्स ऑन अ बोर्ड. अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध माऊली स्पोर्ट्स सामने या दोन संघादरम्यान हा चालू सामना आपण पाहतात. पहिल्या फेरीमधील शेवटची लढत मित्रांनो आपण पाहतात स्वराज्य उपसरपंच चषक 2022चा हा पहिला दिवस. इथे मी स्टॅमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जरूर पोहोचला होता स्क्वेअर लेग बॅकवर्ड पर्यंत. 2 धावा तर तिथे जोडल्या गेल्या. तिसरीचाही मानस जरूर होता मात्र धाडस झालं नाही. अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे सरकले. फलकावर 21 धावा इथे कंप्लीट झाल्यात. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विजय तातले एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. यावी ओव्हर पिच बॉल ऑफ केला, सरळ आला आमच्या पाहुण्यांना सलामी देणारा हा षटकार लॉंग ऑनच्या बाहेर.
धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता वेगाने पुढे सरकत असताना 33 वर खूप चांगली टोटल आता आपल्याला पाहायला मिळते. जी टोटल हवी होती त्या टोटलकडे वाटचाल इथे होत असताना 33 रन्स ऑन बोर्ड. षटकातील अंतिम चेंडू. आता फलंदाज किरण आक्रमणाला सुरुवात केली. इथे पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. मिस्टामिक स्ट्रोक फील्ड डाऊन दी बॉल आणि विकेट संपादन. फलंदाजी ते बाद. त्याला पुढच्या ओव्हर साठी पुढच्या एंडला यायचं होतं, स्ट्रायकिंग एंडला यायचं होतं, परंतु माझ्या माहितीनुसार कसं आहे ना, एकाच धावेचा क्रॉस असतो, दुसरा धावेचा क्रॉस नसतो. जरूर निराश पाहायला मिळाला रिॲक्शन पाहिल्यानंतर. ॲज अ कॉमेंटेटर आता माझ्या माहितीनुसार परेश महाजन सर एकाच धावेचा क्रॉस असतो. शेवटची ओव्हर, लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. आविष्कार आलाय गोलंदाजी करण्यासाठी. न्यू बॅट्समन इन ऋषी आलाय. ऋषी एक चांगला गोलंदाज देखील आहे. आविष्कार एक युवा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटने तयार झालाय. आविष्कारचा पहिलाच बॉल इथे वेगाने टाकण्याचा प्रयत्न, बाउन्स पाहायला मिळाला आणि फसवलाय. जो ट्रॅप रचला त्या ट्रॅप मध्ये अडकवलंय फलंदाजाला. लागणारा अजून एक झटका टीम माऊली स्पोर्ट्स सामनेला ऋषीच्या रूपाने. ऋषी देखील या ठिकाणी स्वस्तामध्ये बाद झाले. खरे तर खूप चांगले गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कॅप्टनचं देखील, कारण कॅप्टनने एक डीप स्क्वेअर लेग लावला आणि गोलंदाजानं शॉर्ट ऑफ लेन टाकली. ती चर्चा आपण करत होतो. जिथे तुम्ही क्षेत्ररक्षण लावताय ना, तिथे नेमका कसा बॉल जाईल याच गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं असतो. निश्चितच लक्षात घ्याव्या लागतात ह्या गोष्टी गोलंदाजानं. आणि आविष्कारनं पहिल्याच बॉलमध्ये इथे विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज राहुल आलाय. सागरसाठी हा बॉल इथे बॉडी लाईनवरचा होता. सागरला देखील आता एक चांगला चेंडू इथे हाताळलाय. आविष्कार एक युवा गोलंदाज आहे, समोर एक मोठा खेळाडू आहे. आणि ज्यावेळी एखाद्या युवा खेळाडू समोर एक मोठा फलंदाज असतो ना, त्यावेळी गोलंदाजावरती दबाव असतो. परंतु इथे आविष्कारचं कौतुक करावं लागेल. कुठल्याही प्रकारे दबावामध्ये न जाता, अंडर प्रेशरमध्ये न जाता चांगला चेंडू त्यांना हाताळलाय. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजासमोर चांगली कामगिरी करू शकता. इथे डाऊन टू लेग स्टंप, अंपायर्स कॉल इट इज अ बॅट बॉल. मिळेल अवांतर धाव आणि धावफलक इथं अवांतर धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 34 वर 34 रन्स ऑन अ बोर्ड. 34 धावा धावफलकावरती इथे लागलेत. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालाय नांदकर विलेज एन कडनं. आविष्कारचा हा बॉल, बॅटची एज लागली, बॉल चाललाय आता लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल हा चौकार. सागरच्या बॅट मध्ये प्रॉपर बॉल येत नाहीयेत. वन्स अगेन पहा, लक ऑन, लक फॅक्टर ऑन. नशीब सुद्धा बहादुरांची साथ देतच असतो. नाही, गोलंदाज मी म्हणेल निराश असेल. खरं तर गोलंदाजाची काहीच चूक नाहीये. बॅटची एज लागते आणि बॉल क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाहीयेत. नशिबाची साथ मी म्हणेल मिळाली आहे फलंदाजाला. धावसंख्या 42. इथे यावी मात्र चांगला स्ट्रोक. इथे आता चतुराई दाखवली. सेन्सिबल क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट. बॉल निघून चाललाय लॉंग लेगच्या बाहेर. चौकार.
आपण पाहिलं ना तर मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, त्यामुळं सागरनं कुठेतरी ग्राउंड स्ट्रोक कडे लक्ष दिलं, विश्वास दाखवला आणि तिथे आता चौकार येताना दिसलेत. नेक्स्ट मॅच प्रियांश एंटरप्राइजेस जय हिंद देवरुंग विरुद्ध वालशीन बी. तर टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 46 वर. 46 रन्स ऑन अ बोर्ड. आविष्कार आता जरूर मी म्हणेल निराश राऊंड विकेट ना. सागर साठी हा बॉल शॉट ऑन पोल अँड सक्सेसफुल. फ्लॅट सिक्स, फ्लॅट सिक्स इथे ठोकलाय. धावा आणि 53चं टार्गेट इथं आता निश्चित चेस डाऊन करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तर जाऊया आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. खेळणारे संघ आहेत प्रियांशू एंटरप्राइजेस जय हिंद देवरुंग आणि त्यांच्या विरोधात वालशीन बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी या. यस, दोन्ही संघ नायक देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमचे मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत. तुकाराम पाटील, मी आपणास विनंती करेन आपल्या शुभ असते आपण टॉस करणार आहात. त्यांच्यासोबतच विश्वनाथ जाधव देखील आहेत. या दोन्ही मान्यवर आपल्या शुभ असते इथे टॉस केला जाईल. खेळणारे संघ आहेत दुसऱ्या फेरीमधील ही लढत आपण पाहणार आहोत. वालशीन बी टीमचा कॅप्टन आणि प्रियांश एंटरप्राइजेस जय हिंद देवरुंग टीमचा कॅप्टन. तर कॉल या ठिकाणी करायचा आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम देवरुंगच्या कॅप्टननं. मी मान्यवरांना विनंती करेन टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक इथे द्यायचे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर निश्चितच यस, थँक्यू. आणि पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, 4 ओव्हरची मॅच, काय निर्णय घेशील? मी टॉस कधी बी जिंकला तर क्षेत्ररक्षणच घेतो. निश्चितच एक ट्रेंडच बनून राहिला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील, कारण दुसऱ्या फेरीमधील ही लढत आहे. पहिला सामना तुम्ही अतिशय सहजगत्या जिंकला होता, समोर वालशीन बी आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? ते तर सांगू शकत नाही, कारण की आमचे 2 बॉलर थोडा एका हाताला लागलेला आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे. ते तरी पण आम्ही 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हरची मॅच आहे ना. थँक्यू सो मच. टॉस हरलाय, टॉस जिंकला असता तू काय निर्णय घेतला असता? बॅटिंग. म्हणजे तुला पाहिजे होतं ते मिळालंय, तर समाधानी आहेस? कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही कसं खेळलात, समोर गावचाच संघ होता, तर म्हणजे कशा भावना होत्या, कशा फिलिंग्स होत्या खेळत असताना? काय नाही, आम्ही जिंकलो असते किंवा ते पण जिंकले असते तरी गावाचाच विजय होणार होता, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम. निश्चितच गावच जिंकलं, वालचिंदन जिंकणार आहे. आणि तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. देवरुंगच्या कॅप्टननं टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय ते स्वीकारलाय. टार्गेट 53 धावसंख्येचं असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आणि पंडित ही जोडबोली पाहायला मिळते. तर गोलंदाज झाले, पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट ने या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल.
पहिलाच बॉल अपील या ठिकाणी जोरदार केली आहे. सर्वच्या सर्व खेळाडू त्या ठिकाणी अपील करताना दिसले होते. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. नॉट आउट आलाय. पंचांचा इशारा जरूर आलाय. नाबाद आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड अ फायनल. पंचांचा निर्णय अखेरचाच मानला जाईल. यावेळेचा बॉल इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. पुन्हा एकदा बोलतो तयार ओव्हर द विकेट सागर. यावी मात्र चांगला स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये आणि पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. निश्चितच ऋतिक सारखा एक मोठा खेळाडू मी म्हणेल या ठिकाणी बाद झालाय. यावी पुन्हा एकदा चांगला चेंडू. अजून एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. क्लीन बोल्ड दांडी गुल. गोलंदाज हॅट्रिक वर असेल कारण 2 चेंडूंमध्ये 2 त्याने विकेट मिळवलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. निश्चितच सागरच्या बॅटमधून चौकार सलग आपल्याला 3 पाहायला मिळाले होते. हॅट्रिकचा चेंडू. यावेळेचा हा सुपर शॉट फ्लिक ऑफ द रिस्ट. चास फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते आणि इथे काय घडले पहा. क्षेत्ररक्षकानं खूप चांगला प्रयत्न केलाय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू या ठिकाणी. यस सेव्ह आहे. 2 धावा फक्त आणि धाव फलक 2च्या मदतीनं आता फुल टॉस बॉल होता. जस्ट फ्लिक केलं होतं आणि पाहू शकता काय लाजवाब प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावी मात्र सुरेख चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतात. 3 रन्स ऑन बोर्ड
फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. प्रवेश सर तो चौकार आहे की 2 धावा आहेत? चौकार आहे. येस, थँक्यू. धावसंख्या 5. अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली जाते सागरकडनं. एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आलाय मागील 2 ते 3 वर्षांपासून. आणि काय खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली ओव्हरची समाप्ती झाली. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. 53चं लक्ष इथे पूर्ण करायचं होतं आणि 5 धावा फक्त धावफलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकलाय टीम देरुंगच्या कॅप्टन आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय स्वीकारलाय. आफ्टर पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर जरूर आपण 4 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. त्यामध्ये एक फिल्डर आपण पाहिला शॉर्ट फाईन लेगला, एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर कव्हरला उभा आहे, एक मिडॉनला उभा आहे. 38 सर्कलचं असं क्षेत्ररक्षण. त्यानंतर डीप मध्ये आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल इथे स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर खाली देखील राहिला. बोले तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळी खरं तर बॉल आणि बॅट मध्ये संपर्कच दिसत नाहीये. खरं तर बॉल निघून गेला तर त्याच्या अगदी खांद्याजवळ आणि बॅट आली होती त्याच्या डोक्याजवळून. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 5 धावा. किरण पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. किरणचा हा बॉल पुन्हा एकदा एक चांगल्या लेंथवर आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय आणि धावफलक एका धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 6 वर 6 रन्स ऑन अ बोर्ड. अतिशय चांगले अंपायरिंग परेश महाजन सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. सोपान पाटील नांदकर गावचे मी आपणास विनंती करेन आपण देखील या आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बोलत या राईट आर्म राऊंड विकेट ना. यावेळी बॅटची इनर एज बॉल चाललाय. आता लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. दुसरा धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट देखील होताना. धावफलक आता 2 धावेच्या मदतीने जर पुढे सरकेल फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. बुधाची शेठ थेटे उद्योगपती यांचं देखील मी सहर्ष स्वागत करेन. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिशय बॅकफूडला स्ट्रगल करताना आता टीम आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच अंबिका देवरुंगपाडा, कारण कुठल्याही प्रकारचा स्ट्रगल आहे ना त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला नाहीये. पूर्णपणे डॉमिनेट केलंय टीम माऊली स्पोर्ट आमनेनं.
चॅम्पियन टीमचा चॅम्पियन प्रमाणे खेळ आता आपल्याला पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट मॅच आपण जरूर पाहणार आहोत. या ठिकाणी जय हिंद देवरुंग विरोधात वालशिन बी या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला देवरुंग टीमच्या कॅप्टननं. यावेळी मिसफिल्डिंग झाली, बॉलर बॅक ड्राईव्ह केली होती आणि अखेरकार मात्र धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक इथे धक्का दिलाय टीम आमनेनं देवरुंग पाडाला आणि पूर्णपणे आता या मॅच मध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. षटकातील अंतिम चेंडू. टीमची टोटल फक्त आणि फक्त 9 धावा, 3 गडी आतापर्यंत गमावल्यात. सागरने खूप चांगला आज खेळ दाखवला, फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा बॉल इथे बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल आणि धावफलक आता अवांतरच्या मदतीने पुढे सरकत असताना 10 वर. बोल तयार ओव्हर द विकेट ना. यावी मात्र मोठा प्रहार केलाय, फटका चांगला आलाय, धावा देखील चांगल्या मिळतील. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर इथे ठोकलाय कॅप्टननं षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली या षटकाराच्या साह्यानं 16 वरती. थँक्यू डीजे. नक्की 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर धावसंख्या झाली ती 16, 3 बाद 16. नक्की 53 धावांचं लक्ष समोर असेल तो देवरुंगपाडा संघासमोर. काय सुरेख गोलंदाजी झाले. माऊली स्पोर्ट आमने संघाच्या गोलंदाजाकडनं आतापर्यंत विचार केला सुरेख गोलंदाजी चाललंय. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा खर्च करून 3 महत्वाच्या फलंदाजांना बाद करण्यात यश आले या गोलंदाजांना. तर नक्की नवीन गोलंदाज येतो तिसऱ्या षटकामध्ये ऋषी. राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजीचा धुरा सांभाळतो ऋषी आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो मनोज. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. निर्धार चेंडूचे सांगता होते. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही या ठिकाणी पाहू शकता आपण. मनोजचा विचार केला तर मनोजच्या बॅटमधून नेहमी आपण मोठे फटके पाहतो, मात्र तशा फटक्यांची गरज असेल आता या ठिकाणी. मात्र मनोजची बॅट बोलावीच लागेल जर संघाला विजय मिळवायचा असेल तर. नक्कीच मनोजच्या बॅटमधून मोठे फटके येतील का असा नक्कीच प्रश्न निर्माण झालाय. यावेळी शॉर्टपिच चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅन रिझन मधून सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच असे चौकार षटकारांची अतिशबाजी करावी लागेल जर देवरुंगपाडा संघाला विजय मिळवायचा असेल तर. आणि नक्कीच मनोजकडे ती क्षमता सुद्धा आहे. मण्या या नावाने फेमस असलेला हा देवरुंगपाडा संघाचा फलंदाज. कारण की 10 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल ती देवरुंगपाडा संघासमोर. यावेळेस मात्र नक्कीच कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू उचली प्राप्त करतोय. 1 बॉम्बचा इशारा सुद्धा आलाय पंचांचा. नक्कीच कमबॅक करताना पाहतो गोलंदाज ऋषी आला आपण. मात्र चौकार आल्यानंतर काय सुंदर चेंडू. नक्कीच खांद्याचा उपयोग करताना आपण पाहतो.
गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर उचली प्राप्त करतो चेंडू. नक्कीच सुरेख चेंडू हाताळला होता ऋषी यांनी. पुन्हा एकदा गुलाने ट्रॅकवर सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बॅटली आटली एजी घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एकच धावेल एका धावे समाधान मान. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते ती 21-21 फॉर 3 लॉस. दरम्यान शुभागमन झालेलं आहे गुरुनाथ कोट साहेबांचा. तर नक्कीच या चषकामध्ये त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. ऋषी नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस नंतर बॅट चेंज घेऊन चेंडू जातो सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि कुठल्या प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने सागरने टिपला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. थँक्यू डिसे. नक्की सुंदर असं टेलिकास्ट ओम साई लाईव्ह यांच्याकडनं आपण सुंदर असं लाईव्हचं टेलिकास्ट पाहतो. नक्कीच जे लाईव्ह प्रेक्षक सुद्धा जोडले गेले त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. नक्कीच या स्पर्धेला आजच सुरुवात झाली. पहिला दिवस आज या स्पर्धेतील काय सुरेख रीतीने मात्र या ठिकाणी उद्घाटन सोहळा सुद्धा पार पाडण्यात आला. पुन्हा एकदा बॅट चेंज घेऊन चेंडू जातो सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक धक्का लागतो तो आपण पाहू शकता. नक्कीच काय सुरेख गोलंदाज होते ऋषी याच्याकडनं. नक्कीच आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि तब्बल 32 धावांची गरज असेल ती जे अंबिका देवरुंगपाडा संघाला नक्कीच महागडं असं आव्हान असेल. कारण की सुरेख गोलंदाजी केली ती माऊली स्पोर्ट आमने संघाच्या तिन्ही गोलंदाजांचा विचार केला. नक्कीच पहिल्याच षटकापासून पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना पाहतो आपण देवरुंगपाडा या संघाला. याच कारण का सुंदर गोलंदाजी झाली आहे. तिन्ही गोलंदाज नवीन गोलंदाज स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते प्रणय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूचे सांगता होते. नक्कीच वारंवार मात्र सुरेख गोलंदाजी होते. माऊली स्फोट आमने संघाच्या सर्व गोलंदाजांकडून जर विचार केला तर काय सुरेख गोलंदाजी होते. प्रेक्षकांची मनं जिंकली जातात या ठिकाणी. मात्र नक्कीच या क्रीडांगणाचा विचार केला. निसर्गरम्य असं वातावरण सुंदर असं क्रीडांगण या नानकर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नटलेला सजलेला असं क्रीडांगण. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्याकडे बोलताना पंचांचे 2 या समांतर वाईट चेंडू अजून एक अतिरिक्त धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती 22 फॉर 5 लॉस. नक्कीच 22 धावा आणि 5 गडी बाद झाले होते जे अंबिका देवरुंगपाडा संघाचे. समीकरण खूप कठीण आहे. मात्र आता पाहू शकता आपण 5 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अजून एक धक्का क्रमांक 6 लागतो तो जय अंबिका देवरुंगपाडा संघाला.
नक्कीच खराब परिस्थिती मी तर म्हणेन जे अंबिका देवडुंगपाडा संघाची चुकीची रणनीती मी तर म्हणेन. तुचलमय अशी परिस्थिती निर्माण झालेली. नक्कीच काय सुरेख गोलंदाजी होते माऊली स्पोर्ट आमने संघाच्या सर्व गोलंदाजांकडून. नक्कीच वारंवार सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन मात्र त्यांच्याकडनं पाहायला मिळते. यावेळेस बॅकवर्ड पंच आपण पाहू शकतो. बॅकची एज घेऊन चेंडू जातो गली क्षेत्रामध्ये. एकच धाव, एका धावे समाधान मानावं लागेल. नक्कीच जर विचार केला तर 53 धावांचं लक्ष होतं. मात्र पहिल्या षटकापासूनच धारधार अशी गोलंदाजी माऊली स्पोर्ट आमने संघाच्या गोलंदाजाकडून हाताळण्यात आली. त्याचंच कारण असं पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना पाहतो आपण ज्या अंबिका देवडुंगपाडा या संघाला. मग चारही गोलंदाजांना जेवढं कौतुक करावं तेवढं कमी मी तर म्हणेन. नक्की फुटा चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही. नक्कीच लॉलीपॉप चेंडू होता. बॅटला पर्श होऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगकडे गेला. एकच धाव, एका धावे समाधान मानावं लागेल. नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्या काही जर मॅचमध्ये आता फक्त औपचारिकताच बाकी राहिलेले आहे. कारण की विचार करता तर धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 24 आणि 6 गडी बाद झाले जे अंबिका देवडुंगपाडा संघाचे. नक्की 53 धावांचं लक्ष त्यांच्या समोर होता. काय सुरेख गोलंदाजी, 4 गोलंदाजांचा विचार केला तर. पुन्हा एकदा हलक्या हाताने अलाउन द कार्पेट मिडविकेट रिझनमध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. नक्की जर विचार केला इनिंगचा शेवटचा चेंडू असेल हा. सुरेख गोलंदाजी झाले. काय अप्रतिम अशी भेदक मारा. नक्कीच 4 गोलंदाजांचा विचार केला. खास करून सागर यांनी सुरेख सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. मात्र नक्कीच पहिल्या षटकापासून बॅकफुटवर ढकलला होता जे अंबिका देवडुंगपाडा संघाला. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलताना वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव, 1+1 अशा 2 धावा मिळतील. नक्की 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 26 धावा झालेल्या आहेत. शांत असा क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहू शकता ज्या अंबिका देवडुंगपाडा विपक्ष माऊली स्पोर्ट आमने. नक्की दोन्ही संघादरम्यान ही रंगलेली मॅच मात्र वर्चस्व पूर्णपणे गाजवलं तर माऊली स्पोर्ट आमने या संघाने काय फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी सुद्धा सुरेख रीतीने. नक्कीच हलक्या हाताने चेंडूला खेळून करतो लॉंग ऑफला. एका टप्प्याने चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतो माऊली स्पोर्ट आमने संघ. तर माऊली स्पोर्ट आमने संघाला सागर सत्यम विनंती असेल कुठेही जायचं नाही. त्वरित मॅच होणार आहे, लक्ष असू द्या. संघाच्या संघटनाला सत्यम विनंती असेल कुठेही जायचं नाही. नक्कीच या सामन्यामध्ये खूपच सुरेख अशी कामगिरी राहिलेली आहे. नक्कीच अष्टपैलू ज्यांनी कामगिरी केली तर सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार नो डाऊट. काय सुरेख फलंदाज, तिथूनच मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. सागर हा सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देतो. तब्बल 19 धावा कुठल्या आणि गोलंदाजी आल्यानंतर 2 महत्वाचे गडी बाद केले, फक्त आणि फक्त 5 धावा केल्या. अशी अष्टपैलू कामगिरी मात्र सागर याच्याकडे झाली. तर नक्की सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सागर याला. तर सागरला सुद्धा विनंती प्लीज यायचं आहे. तर नक्कीच सामनावीरचा पुरस्कार देतो सागर याला. तर नक्कीच मी विनंती करतो भरत पाटील यांच्या शुभ हस्ते होतं स्वीट बॉक्स आणि मेडल सुद्धा दिले जाते. सामनावीरचा पुरस्कार संतोष पाटील यांच्याकडनं. तर नक्की सामनावीरासाठी जी ट्रॉफी आहे ती सुद्धा दोघांच्या शुभ हस्ते मात्र लाभली जाते. वेल प्लेड सागर. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्की जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. चालू असणार असा दुसऱ्या राऊंडचा पहिलाच सामना असेल. जय हिंद देवरुंग विपक्ष आई गावदेवी वालशिनी बी संघ. तर नक्की जय हिंद देवरुंग संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण आई गावदेवी वालशिन बी संघाला.